नमस्कार. आज पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आसारामजी बापूजी यांच्या प्रवचनानुसार तुळशी पूजन माहिती. आसारामजी बापूजी यांनी आपल्या प्रवचनामध्ये तुळशी पूजनाचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे. त्यांच्या मते तुळस ही केवळ वनस्पती नसून देवी स्वरूप, आरोग्यदायिनी व वातावरण शुद्ध करणारी आहे. तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व. आसारामजी बापूजींच्या विचारानुसार तुळशीमध्ये दैवी शक्ती असून ती घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. तुळशीजवळ बसून जप ध्यान केल्यास मन शुद्ध व शांत होते. तुळस घरात असल्याने वास्तुदोष कमी होतात. भगवान विष्णू श्रीकृष्ण यांना तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशी पूजन कधी करावे? रोज सकाळी व संध्याकाळी. एकादशी, गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या, विशेषतः मार्गशीर्ष व पौष महिन्यात. 25 डिसेंबर सारख्या पवित्र दिवशी तुळशी पूजन केल्यास विशेष फल मिळते असे सांगितले जाते. तुळशी पूजन विधी. आसारामजी बापूजी सांगितलेली सोपी पद्धत. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करावे. हळद, कुंकू, फूल, अक्षता व्हाव्यात. तुळशीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. खाली मंत्र नामस्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राम नाम हरिनाम जप करावा. तुळशीला प्रदक्षिणा घालावी. किमान 3 किंवा 7 मनोभावे प्रार्थना करावी. तुळशी पूजनाचे लाभ. आरोग्य उत्तम राहते. घरात सुख शांती नांदते. मनातील चिंता तणाव कमी होतो. भक्ती सात्विकता वाढते. ईश्वर कृपा प्राप्त होते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.